स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आम्ही सर्व पत्रकारांचे बंधू भगिनींचे आज या पत्रकार परिषदेत स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की आमच्या स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा जलतरणपटू जो महाराष्ट्र राज्य औषधी जलतरण संघटनेचा देखील जलतरणपटू आहे, त्यांनी या अवघ्या 6 वर्षात 15 किलोमीटर विजयदुर्ग तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्हे आहे। मालपे जेटी ते वाघोटन जेटी असं 15 किलोमीटर अंतर 3 तास 10 मिनिटात पार करून स्विमिंगने एक नवीन इंडिया बुक रेकॉर्डने त्याची नोंद घेतलेली आहे। त्यासाठी आज सर्व पत्रकार परिषद तिथे आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य औषधी संघटनेचे उपाध्यक्ष राजेशजी मोरे आहेत। या स्पर्धेला जे ऑब्झर्वर होते विजय उजाडे इथे उपस्थित आहेत। कळवा तरण तलावचे म्हणजे व्यवस्थापन इकडे आले आज सराव करतो शनिवार रविवार लॉंग डिस्टन्सची म्हणजे रवीजी काळे इथे आहेत। रियांशचे आजोबा खामकर साहेब तसेच दीपकजी खामकर रियांशचे वडील स्वतः रियांश एवढा लहान 6 वर्षाचा रियांश इथे उपस्थित आहे। तर याचा रियांशचं कौतुक फार मोठं आहे की त्यांनी 2006 मध्ये अचिव्हमेंट केलेली आहे। इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं सर्टिफिकेट आणि मेडल देऊन गौरवलं आहे। त्याचे पुढील वाटचालीसाठी आम्ही सर्व स्टारफिशच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो। राज्य जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेशजी मोरे पुढील मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे माहिती। रियांचं अभिनंदन करायला रियांचं अभिनंदन आणि कौतुक करायला खास आज आम्ही इथे जमलो आहोत। ज्या वयात मुलं रडल्यावरती त्यांना मोबाईल दिले जातात, त्यांना खेळण्यापासून लांब ठेवलं जातं, जरा काही हट्ट केला की लगेच मोबाईल दिला जातो, त्या वयात रेयांसारखा मुलगा एक 15 किलोमीटर विजयदुर्गच्या खाडीमध्ये पोहून जातो, हे कौतुकास्पद आहे। आपण बघितलं असेल की मुलं जरा हट्ट करायला लागले की आईबाबा चिंतेत होतात। इथे रेयांच्या आईवडिलांचंही कौतुक करायला लागेल की त्यांनी त्याला हे करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी नुसतं प्रोत्साहन दिलं नाही तर त्याच्याकडनं करून घेतलं। आपण आता बघितलं असेल तर मुलांना हे सगळं करणं शिकवणं हे पालकांनी जवळजवळ बंद केलेलं आहे आणि आता रेयांसारखी मुलं ज्या पद्धतीनं ह्या हौशी जलतरण ह्याच्यामध्ये पुढे येत आहेत, कमी वयात हे पुढे येत आहेत, ते बघून मनाला खूप समाधान होतं। त्यांनी ठाण्याचं नावलौकिक तर वाढवलं आहे, पण पुढच्याच ह्याच्यामध्ये अजून धाडसी मोहीम करून तो ठाण्याबरोबर महाराष्ट्राचं आणि भारताचंही नाव सगळ्या स्तरावर स्विमिंगच्या क्षेत्रात वाढवेल अशी सदिच्छा व्यक्त करतो। रेयांश, आपण तुम्ही विजयदुर्गच्या खाडीबद्दल आपण बोललात, तर त्या खाडीमध्ये अगोदरच्या गेल्या ह्याच्यामध्ये आम्हाला जेलीफिशचा एवढा त्रास झाला होता, जेलीफिशनी अनेक मुलांना बाईट घेतलं होतं आणि त्यामुळे काही जणांना स्पर्धाही सोडायला लागली होती। पण एवढं असूनसुद्धा कुठल्याही ह्याची पर्वा न करता त्यांनी ज्या पद्धतीने एक ठाण्यातनं 4 जणांची टीमनी तिकडे गेली होती। सुरुवातीला असं ठरलं होतं की रिले करायचं, पण नंतर सरांनी निर्णय घेतला की आपण सगळ्यांचं 15 किलोमीटर पूर्ण स्पर्धा पार पाडू। पालकांच्या आणि सगळ्यांच्या मनात शंका होती, पण सरांचा त्यांच्या मुलांवरती दृढ विश्वास होता की आम्ही जी प्रॅक्टिस घेतली त्याच्यामधून ही मुलं ते अंतर नक्कीच पार पाडणार। त्याच्यामुळे त्यांनी दाखवलेला विश्वास सगळ्या मुलांनी सार्थ केला आणि रेयांची सुरुवात आहे। अशा पद्धतीनं अनेक मुलं स्टारफिश घडवेल असा विश्वास मी कैलास सरांवर दाखवतोय। त्यांनी रेयांसारखे अनेक मुलं ठाण्यातनं नवीन मुलं घडवली पाहिजेत, अनेक मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि हे करताना पालकांनीही त्यांना साथ दिली पाहिजे। यासाठी खास रेयांश आणि कैलास सरांचं दोघांनाही शुभेच्छा देतो। त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी ठाण्यामधनं अनेक स्विमर नवीन तयार करावेत
आणि रेयांशने अनेक नवीन नवीन मोहिमा कराव्यात त्यासाठी शुभेच्छा. ही स्पर्धा साधारण डिसेंबरच्या अखेरीस ही स्पर्धा होती आणि ही स्पर्धा विजयदुर्ग येथे मालपे जेटी ते वाघोटन जेटी म्हणजे विजयदुर्ग किल्ल्यापासून खारेपाट्याचा जो खाडी जाते त्या खाडीमध्ये ही स्पर्धा होती. मालपे जेटीला सकाळी 8 वाजता काहीतरी मुलांनी उडी घेतली. साधारण 3 तास 10 मिनिटांनी आणि वाघोटन जेटीला अंतर व्यवस्थितरित्या पार पाडलं. त्या स्पर्धेला प्रत्येक मुलाबरोबर एक सेफ्टी बोट असते. राज्य जलतरण संघटनेचे ऑब्झर्वर असतात, तसेच कोचेस असतात आणि रेयांशला जर भूक लागली किंवा त्याला तहान लागली तर फक्त नियम एकच असतो की बोटीला पकडायचं नसतं, त्यांनी पोहत राहायचं असतं. मध्ये भूक लागली तहान लागली तो हात वर करून त्याचं खाणं किंवा पाणी मागू शकतो. फक्त कोचेसनी किंवा आई वडील जे बोटीत असतात त्यांनी त्याला ते लांब अंतर ठेवून त्याला ते खाणं आणि चॉकलेट किंवा पाणी असं आम्ही देत होतो, जेणेकरून त्याचा थकवा त्याला वाटला नाही पाहिजे. 2 ठिकाणी आम्हाला थोडं डिफिकल्ट वाटलं. 2 जे टर्न होते खाडीतले ते थोडे करंट रिव्हर्स फिरत होते, पण आमच्या बोटीचे जे खलाशी होते त्यांनी उत्तम त्याला मार्गदर्शन केलं कारण ते स्थानिक होते. व्यवस्थित करंट पार केला. रेयांशने देखील त्या टायमाला थोडी मेहनत घेतली आणि ते करंट व्यवस्थित पार करून आम्ही अंतिम टप्पा जो होता शेवटचा 5 किलोमीटरचा छानरित्या पूर्ण केला आणि 3 तास 10 मिनिटात त्यांनी ही स्पर्धा संपवली. रेयांशसाठी ऑब्झर्वर राज्य जलतरण संघटनेचे विजय उजाळे आहेत ते उपस्थित होते. ते थोडक्यात टेक्निकल डिटेल्स तुम्हाला 8 वाजता काहीतरी स्पर्धा चालू झाली होती. साधारण 3 तास 10 मिनिटं काहीतरी झाले होते, त्या दरम्यान त्यांनी संपवली स्पर्धा. ही स्पर्धेला राज्यभरातून किंवा देशातून 15 किलोमीटरच्या स्पर्धेला माझ्यामध्ये 22 स्पर्धक होते, 24 स्पर्धक होते आणि आमचे जे 20 स्पर्धक हे पहिले कन्फर्म होते. आमचे 4 स्पर्धक म्हणजे स्वतः त्यात राजेश मोरेंचा मुलगा देखील होता. सर्व 4 मुलं आम्ही पहिले रिले पद्धतीने पोहणार होतो, पण तिथे मुलांची प्रॅक्टिस मी जेव्हा सुरुवात केली तर ती रिले पद्धतीची प्रॅक्टिस होती. पण जेव्हा तिथे प्रॅक्टिस मुलांनी स्वतः इंटरेस्ट दाखवला आणि प्रॅक्टिस जसं वाढवत गेलं तर मला कॉन्फिडन्स आला की ते रिलेच्या ऐवजी सोलोमध्ये कन्वर्ट करू शकतो आपण त्यांना. म्हणजे 4ही मुलांनी रेयांश आहे, माही जांभळे आहेत, ओजस मोरे आहेत आणि आमचा आरुष राणे या 4घांनी ही स्पर्धा सोलो पद्धतीने पूर्ण केली. आम्ही रिले करत होतो. सगळे 9 वर्षाच्या खालचे, पण हा सर्वात छोटा हा होता आणि त्याच्या सगळ्यांच्या आई वडिलांना मी पहिला संपर्क केला की असं आपण इथे रिलेच्या ऐवजी आपण आलो आहे. रिलेच्या ऐवजी मला वाटतं हे सगळे सोलो करतील. मला राजेश मोरेंचा रात्री त्यांनी गायडन्स घेतलं की आपण सोलो केलं तर हरकत काय, इथे लांब आलं एवढं आणि प्रत्येकाला बोट आहे. जर आपण सुरुवात केली काही कंप्लीट केलं तर असं फार काय मोठं होणार. त्या मुलांना आपण सेफ्टी सगळ्यात पहिली महत्त्वाची. पण त्या मुलांनी सर्वांनी छानरित्या 15 किलोमीटर अंतर व्यवस्थित पार केलं. आपण जेव्हा गेलो होतो थंडी होतीच आणि पाण्याचा तापमान साधारण 16 डिग्री वगैरे होतं, पण त्याचा सराव पण आपण इथे तसा केला होता. स्विमिंग पूल देखील आपल्या हेटेड नाही आहे, आपला रेग्युलर स्विमिंग पूलच आहे. आणि आपण सुरुवात जेव्हा करतो खाडीमधून आपण येतो साधारण खाडीतली ओटी जेव्हा लागते त्या टायमाला आपण सुरुवात करतो. आपण सीमध्ये स्विमिंग करतो त्या भरतीच्या टायमाला आपण स्विमिंग करतो. हा उलटा आपण आलो, खाडीतून समुद्रात आलो आपण. हे रेग्युलर ठाणे महानगरपालिकेच्या पारसगाव शेती तलावावरती रात्री 9 ते 11 ही सर्व मुलं प्रॅक्टिस करतात. रेयांश देखील तिथे प्रॅक्टिस करतो आणि कळव्यातील यशवंतराव साळवी तरण तलाव इथे म्हणजे काळे सर आहेत, त्यांनी आम्हाला वेळोवेळी तो पूल उपलब्ध केला. त्यामुळे तिथे कळव्याला आम्ही स्पेशली शनिवार आणि रविवार हे 4-4, 5-5 तास आम्ही तिकडे लॉंग डिस्टन्सची प्रॅक्टिस आम्ही तिकडे घेतली शनिवार रविवारची. नाही तर रेग्युलर त्यांची 9 ते 11 रात्री रेग्युलर प्रॅक्टिस चालते. आम्ही इंडिया बुक रिपोर्टशी संपर्क साधला. आम्ही जेव्हा हा इव्हेंट होऊन आलो त्याला सगळे डॉक्युमेंट्स दिले
त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी काही त्याच्या आधी केले, 8 वर्षाच्या मुलीने केले, एक त्याची वाशीची मुली आहे, पण 6 वर्षाच्या कुठल्या मुलांनी केलं नव्हतं, म्हणून त्याला हा पुरस्कार त्यांनी दिलेला आहे. हा बोलचेच ते ठेवे खाली नाव सांग. रेहान सानिका दीपक खमकर. छान. प्रॅक्टिस केली ते सांगतात कशी प्रॅक्टिस केली. नाही. तू स्विमिंग कशी केलीस, किती वेळ केलीस ते सांग. रोज रात्री 2 तास आणि सॅटर्डे संडेला सकाळी 5 ते 7 2 तास. हो. जास्त अंतर करणार सांग. 15 किलोमीटर. त्यासाठी आम्ही स्विमिंग पूलमध्ये काय करतो, एक स्विम पॅराशूट येतो, जेणेकरून पाठी एक फुगा तयार होतो, त्याच्यानंतर ते पाठीला बांधून आम्ही मुलांना स्विमिंगची प्रॅक्टिस देतो, जेणेकरून त्यांना रिव्हर्स करंटचा अनुभव आला. कारण रेग्युलर स्विमिंग करणं, स्विमिंग पॅराशूट घालून स्विमिंग करणं त्याला जड घेऊन पोहायला लागेल, म्हणजे आपण पाणी ते खेचत पोहून जायचं, त्याचा सराव तसा केला नाही. खाडी असल्यामुळे तो फिरतो. काही 2 ठिकाणी फक्त टर्न जे होते तो पाणी तिकडे ढकलायचं आणि ते परत फिरून आपल्याकडे यायचं, तोच एक करंटचा बेनिफिट नाही आला. बाकी सगळीकडे करंटचा आम्हाला बेनिफिट होता.